अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बँकेला मतदार याद्या तयार करण्याचे आदेश दिलेत। अजित पवार गटाच्या ताब्यात असलेली ही बँक अजितदादांच्या मृत्यूनंतर कुणाकडे जाईल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। याशिवाय जिल्ह्यातील मुळा, तणेश्वर व वृद्धेश्वर या सहकारी कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया ही पुढील आठवड्यात सुरू होईल। हे तिन्ही कारखाने अनुक्रमे गडाख, घुले आणि राजळ्यांच्या ताब्यात आहेत। हे तिन्ही नेते एकमेकांच्या नात्यागोत्यातील असल्याने या निवडणुकाही रंगतदार होणार आहेत। नेमकी कशी असेल ही सहकाराच्या निवडणुकांची रणधुमाळी हेच आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत 21 संचालक आहेत। काही महिन्यांपूर्वी बँकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते चंद्रशेखर घुले यांची अध्यक्षपदी निवड झाली। ही निवड झाल्यानंतर 3 महिन्यात या बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। या संचालकांची मुदत 20 फेब्रुवारीला संपली। त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बँकेला मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिलेत। जिल्हा बँक प्रशासनाकडून यादी तयार करण्याचे कामही सुरू झाले। यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना मतदानासाठी ठराव करावा लागणार आहे। त्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे। यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना राज्य शासनाने स्थगिती दिली होती, त्यामुळे ही प्रक्रिया थंडावली होती। परंतु आता ही स्थगिती उठली आहे। त्यामुळे जिल्हा बँकेसह मुळा, ज्ञानेश्वर व वृद्धेश्वर या 3 सहकारी साखर कारखान्यांची व सुमारे 153 सेवा संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। जिल्हा बँकेसाठी 21 संचालक निवडून द्यावे लागणार आहेत। त्यापैकी 14 जागा या सेवा सोसायटी संचालकांच्या आहेत। त्यामुळे या सेवा सोसायट्यांना मतदानासाठी ठराव करावा लागणार आहे। या ठरावात कुणाला मतदान करायचे ठरते यावर जिल्हा बँकेची निवडणुकीची गणिते ठरणार आहेत। हे सगळे रंगतदार होईल। सहकाराचा जिल्हा असल्याने त्या सोसायट्यातील सहकारातील नेते आपली ताकद दाखवणार आहेत। ठरावासाठी महिनाभराचा वेळ दिला असल्याने पुढच्या महिन्यात सहकारातील हे दिग्गज नेते आपापली ताकद दाखवतील। जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील अ व ब वर्गातील 157 सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश सहकार विभागाने काढले आहेत। ब वर्गातील 153 संस्थांचाही त्यात समावेश आहे। जिल्हा बँकेत सध्या राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी माहिती देण्याची धावपळ सुरू असून त्यातच आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामुळे जिल्हा बँकेत निवडणूक जाहीर होणार की कर्जमाफी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याशिवाय जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही होणार आहे। मुळा कारखान्याची मुदत 18 जानेवारीला संपली आहे। हा कारखाना माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या ताब्यात आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा नवख्या विठ्ठलराव लंघे यांनी पराभव केला। त्यानंतर नेवाशातील गडाख विरोधक जास्त ऍक्टिव्ह झाले, त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी जास्त रंगत येईल असे सांगितले जात आहे। याशिवाय गडाखांचे व्याही असलेल्या चंद्रशेखर व नरेंद्र घुलेंच्या ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूकही होणार आहे। ज्ञानेश्वर कारखान्याची मुदत 20 जानेवारीला संपली। गेल्या विधानसभा निवडणुकीत घुलेंचा शेवगाव मतदारसंघात पराभव झाला होता, त्यामुळे कारखाना निवडणुकीत घुले विरोधक पुन्हा एकदा ताकद लावतील अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत। याशिवाय वृद्धेश्वर कारखान्याची मुदतही 28 जानेवारीला संपली। आमदार मोनिका राजाळे यांची कारखान्यावर व तालुक्यावर पकड असली तरी शेवगाव नगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी एकी दाखवून राजाळेंचे आव्हान मोडले होते। आता ही कारखान्याच्या निवडणुकीत सगळे राजाळे विरोधक एक होतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। या तिन्ही कारखान्यांसाठी संस्था सभासद व व्यक्तिगत सभासद मतदान करणार आहेत। या तिन्ही कारखान्यांच्या मतदार याद्या तयार करण्यास पुढील आठवड्यापासून सुरुवात होईल अशा शक्यता आहेत। या याद्यांसाठी 25 दिवसांचा कालावधी देण्यात येईल, म्हणजे साधारण मे महिन्याच्या आसपास या निवडणुका होतील असे सांगितले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।